सर्वप्रथम मी डॉक्टर के बी पाटील सर यांचे ॲग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे स्वागत करतो. तसेच डॉक्टर काटकर सर, सहयोगी अधिष्ठाता, पंजाबराव कृषी महाविद्यालय अकोला यांचेही ॲग्रोव्हिजनतर्फे स्वागत करतो. डॉक्टर के बी पाटील सर हे व्हाईस प्रेसिडेंट जैन इरिगेशन सिस्टीममध्ये सध्या मागील 25 वर्षापासून काम करत आहेत आणि ते इंटरनॅशनल बनाना सायंटिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे केळी लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित हाताळणी, केळीची योग्य पॅकेजिंग व त्याचे निर्यात तंत्रज्ञान याच्यावर त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी ॲग्रो क्लायमेटची वेगवेगळी मॉडेल्स डेव्हलप केलेली आहेत. तसेच त्यांनी टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजीची प्रॅक्टिस ही भारतभर पॉप्युलराईज केलेली आहे. असे आपल्याला इंटरनॅशनल रिनॉल्ड सायंटिस्ट इथे आपल्याला आज केळी लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान आणि त्याची निर्यात याच्यावर आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. म्हणून आम्ही त्याबद्दल धन्यच आहोत. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी शेतकरी वर्ग तसेच उपस्थित युवक यांना केळी लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान व निर्यात याबद्दल मार्गदर्शन करावे. सर प्लीज. सर्वप्रथम ज्यांच्या मार्गदर्शनातनं आणि व्हिजनमधनं ॲग्रोव्हिजन या देशातील सर्वोत्तम अशा कृषी महोत्सवाचं, परिषदेचं किंवा प्रदर्शनाचं आयोजन नागपूरमध्ये दरवर्षी करण्यात येतं. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना या ठिकाणी बोलवून आणि शेतकरी बंधूंना वेगवेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान, त्याची सखोल माहिती आणि शेती करण्याची नवीन दिशा काय असावी अशा प्रकारचा ध्यास घेऊन जे चालतात ते माननीय गडकरी साहेबांना सर्वप्रथम मी या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो. आज आपल्या या परिसंवादासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या लोअर एज्युकेशनचे सहयोगी अधिष्ठाता माननीय डॉक्टर आर एन काटकर साहेब, ज्यांनी आपल्याला महुवासारख्या पिकावर उत्तम असं मार्गदर्शन केलं. महुवाचं ऑइल, त्याच्यातनं ऑइंटमेंट आणि महुवाचे औषधी गुणधर्म या विषयावर ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे माननीय चौपाले साहेब, डॉक्टर गौपाले साहेब, मनोहर गौपाले साहेब, आपल्या समोर बसलेले परभणी कृषी विद्यापीठाचे माजी संशोधन संचालक माननीय डॉक्टर डी.पी. वासकर साहेब, त्यानंतर ज्यांना या ठिकाणी आपण पाचारण केलं, या राज्याला आधुनिक शेती, आधुनिक कृषी आणि 1994 साली ज्यांनी इस्रायलची शेती काय असतं हे आपल्या पुस्तकातनं राज्याच्या समोर 1994 साली मांडलं, ज्यांनी शेती आणि पाण्यावर अख्खं आयुष्य वेचलं असे शेती आणि पाण्याचे तज्ज्ञ डॉक्टर सुधीर बोंगडे साहेब, पुणे, ज्यांनी खऱ्या अर्थाने केळीच्या पिकाला विदर्भामध्ये एक मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. आधुनिक अशी उत्तम केळीची शेती ज्यांनी सुरू केली असे आमचे कुंदनभाऊ वाघमारे पवनार, आमचे महाजन साहेब पवनार, आमचे सगळे सहकारी भूषण कडू आणि त्यांची सगळी टीम, प्रशांत आणि त्यांची टीम. मित्र, अतिशय चांगल्या ऑकेजनला आपण सगळे या ठिकाणी जमलो आहोत. खऱ्या अर्थाने मगाशी एक दादा समोर बसलेले मनोहर गौपाले सरांना प्रश्न विचारत होते आणि सांगताना मी बारकाईने ऐकलं की 14 एकर जमीन ही वैनगंगेच्या काठावर आहे. दादा बरोबर? 7.5 एकर वैनगंगेच्या काठावर आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आपल्या जमिनीला पाण्याची मुबलक उपलब्धता आहे, बरोबर. परंतु दादांचा तरीसुद्धा इंटरेस्ट
हा महुवासारख्या पिकाकडे सुद्धा आहे. आणि म्हणून आमच्याकडे काय उपलब्ध आहे, आमच्याकडे पाणी किती आहे, आमच्याकडे जमीन किती आहे, बारमाही पाण्याची व्यवस्था काय आहे, हे सगळं लक्षामध्ये घेऊन आम्ही आमची शेती करण्याची दिशा कशा पद्धतीने बदलली पाहिजे, खऱ्या अर्थाने या सगळ्या परिसंवादाचा अर्थ आणि उद्देश हा आहे. आणि म्हणून आपण सगळे या ठिकाणी जमले आहात. मित्र, मला आपल्याला सांगायला आनंद होईल, जर आपण बघितलात तर आम्ही जेव्हा डॉक्टर सुधीर भाऊ आणि आम्ही जेव्हा सर्वत्र जगभर फिरत असतो, देशात फिरत असतो, राज्यात फिरत असतो, वेगवेगळ्या कॉन्फरन्स, वेगवेगळे परिसंवाद, या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आम्ही फिरत असतो. आणि आमचे कुंदन भाऊ जेव्हा जळगावला येतात आणि बोदवळ, जामनेर किंवा पाचोरा, बडगावमध्ये, अमळनेरमध्ये, धरणगावमध्ये वेगवेगळ्या बागा बघण्यासाठी फिरतात, तर निश्चितपणाने प्रश्न असा निर्माण होतो की खऱ्या अर्थाने समृद्ध जळगाव जिल्हा आहे की खऱ्या अर्थाने समृद्ध विदर्भ आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बघितलं तर बहुतांशी शेतकऱ्यांना असं वाटतं की जळगाव खऱ्या अर्थाने समृद्ध आहे. जर जमिनीची प्रत बघितली, मातीची प्रत बघितली, पाण्याची उपलब्धता बघितली, तर संपूर्ण विदर्भातली जमीन ही जळगावच्या जमिनीपेक्षा कितीतरी सुपीक आहे. म्हणजे अनेक वेळा पाईपलाईन करत असताना ब्लास्टिंग करावी लागते अशा अनेक तालुक्यामध्ये, इवन मुक्ताईनगर सारखा तालुका असेल, यावल सारखा तालुका असेल, जे आज केळीचे आगार आहेत, याही तालुक्याची ही परिस्थिती आहे. आणि म्हणून मुद्दा महत्त्वाचा हा आहे. मगाशी डॉक्टर काटकर साहेब मला म्हणत होते, कारण त्यांनी लँड यूजमध्ये नॅशनल ब्युरो ऑफ लँड यूज अँड प्लॅनिंग त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं, विद्यापीठामध्ये सॉईल सायन्स आणि सिट्रसवरती त्यांनी काम केलं. आणि बोलताना सांगत होते की असं केळीमध्ये जी आमूलाग्र क्रांती आज जैन इरिगेशनमुळे घडली, तर अशी काय क्रांती आपल्याला संत्र्याच्या पिकामध्ये घडवता येईल का, असा प्रश्न डॉक्टर काटकर सरांच्या मनामध्ये निर्माण झाला. मित्र, पीक कुठलंही असू द्या, त्या पिकातील बदल, त्या पिकातलं इनोव्हेशन, त्या पिकातलं तंत्रज्ञान स्वीकारल्याशिवाय आपण यशस्वीरित्या पुढे जाऊ शकत नाही. आमूलाग्र बदल आपण घडवून आणू शकत नाही. आणि म्हणून हा मुद्दा नेहमीच गडकरी साहेब जळगावला येतात, ज्या वेळेस त्यांची आमची भेट होते, आणि त्या वेळेस त्यांच्या मनामध्ये हा विषय असतो की मी आता वर्ध्याला ड्रायपोर्ट तयार करतो आहे, समृद्धी तयार झाला, 9 ते 10 तासाचं कंटेनरचं ट्रान्सपोर्टचा कालावधी आता मुंबईपर्यंतचा निर्माण झाला. मग माझा हा विदर्भ उत्तम केळीचा उत्पादक कसा बनेल आणि माझा हा विदर्भ केळीचा निर्यातदार सुद्धा कसा बनेल. मित्र हो, कोणीतरी हे विजन, कोणीतरी ही दृष्टी बघायची असते आणि त्याच्यावरती काम करायचं असतं. आदरणीय परमश्रद्धेय भवरलाल भाऊ जैन यांनी जर 1984 साली ठिबकचं स्वप्न पाहिलं नसतं, 1994 साली देशामध्ये ग्रँड9 आणून केळीच्या प्रगतीचं, केळीच्या निर्यातीचं आणि या देशाला जगातला सर्वात मोठा केळी उत्पादक देश, हा देश केळी निर्यातदार कसा बनेल याचं जर स्वप्न 1994 साली पाहिलं नसतं, तर मागच्या वर्षी इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात केळीची निर्यात या राज्यातनं झाली नसती. आणि म्हणून हे सगळे जे विजनरी व्यक्तिमत्व असतात, त्यांच्या विजनच्या मार्गाने जर आपण चाललो, तंत्रज्ञान आपण स्वीकारलं, तर आमूलाग्र बदल आपण घडवू शकतो, हे निश्चित आहे. आणि म्हणून माझा सातत्याने प्रयत्न आहे की आपल्याला ज्या पद्धतीने वी मेक अंजनगाव सुरजी ॲज ए हब ऑफ बनाना, नाव वी आर मेकिंग पवनार ॲज ए हब ऑफ बनाना. आणि म्हणून जर असं चित्र असेल
तर आपल्याला आपल्या पद्धतीमध्ये नवीन पिकाला स्वीकारण्यामध्ये त्याचं तंत्रज्ञान शिकून पुढे जाण्यामध्ये आपलं हित आहे हे आपण नक्कीच मानलं पाहिजे. आणि म्हणून आज आपण सगळे हे ऐकतो आहोत. हे सगळं करत असताना अनेक वेळा आपण असा विचार करतो किंवा या डाटाशी आपला काय शेतीचा संबंध आला. बट व्हाय दिस डेटा, हा कशासाठी आहे? तो यासाठी आहे की आमचा देश जगाच्या पाठीवर कुठे आहे? आमचा देश जगाच्या पाठीवर पहिल्या क्रमांकावर आहे. आज जगाच्या उत्पादनाच्या 30% एकटा भारत हा देश केळीचे उत्पादन करतो आहे. आणि म्हणून जर इतका प्रचंड मोठा केळी उत्पादक देश असेल तर या देशाच्या केळीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सन्मानाने कसं आपल्याला सेट करता येईल, पुढे नेता येईल, याचा विचार होणं गरजेचं आहे. हे सगळं करत असताना आपल्या अजून एक गोष्ट लक्षामध्ये येईल की ज्या वेळेस आपण केळीची शेती करतो, आपल्यासाठी ह्या गोष्टी नवीन आहे म्हणून मी फारसा याचा संदर्भ जोडणार नाही. पण द काइंड ऑफ मिस्टेक फार्मर डू, शेतकरी ज्या काय चुका करतात त्याचं एक उदाहरण या ठिकाणी आपण दिलं आहे की आजही मोठ्या प्रमाणामध्ये आपण कंदाच्या लागवडी करतो आहे. अंजनगाव, सुरजी, आकोट, तेल्हाऱ्यामध्ये आपण गेलो तर, जळगाव जामोदमध्ये आपण गेलो, खामगावमध्ये आपण गेलो तर आजही कंदाच्या लागवडी आहे. आज टिश्यू कल्चरचं तंत्रज्ञान येऊन 30 वर्ष त्या तंत्रज्ञानाला पूर्ण झाली. आणि म्हणून किती स्पीडली आम्ही तंत्रज्ञान ॲडॉप्ट करायचं याच्यावर आपल्या प्रगतीचा स्पीड अवलंबून असतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी, अनेक वेळा अनेक शेतकरी बंधूंच्या मनामध्ये असंही असतं की साहेब जळगावचं वातावरण खूप छान आहे, जळगावमध्ये केळी खूप चांगली होऊ शकते, आमचं नागपूर फार गरम आहे, आमचं चंद्रपूर त्यापेक्षा खूप गरम आहे, अकोल्याला तर फार मोठी हीट असते. असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. हिवाळ्यामध्ये तापमान खूप डाऊन होतं, हाही प्रश्न आपल्या मनामध्ये असतो. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने आज 11 मे 2024ला जळगावचं तापमान 47.1 होतं आणि हिवाळ्यामध्ये तेच तापमान 7 डिग्री होतं. जर आपण बघितलं, हे चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे, जर आपण साधारणपणे मार्च एप्रिल मेचं चित्र आपण बघितलं तर मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये ह्युमिडिटी 25% खाली येते आहे. म्हणजे जळगाव सारख्या जिल्ह्याने या पिकाच्या जगातले सगळे रेकॉर्ड मोडले. जे आंतरराष्ट्रीय लेवलला आमचे मित्र काम करतात ते असं म्हणतात की हाऊ कॅन यू ग्रो बनाना इन सच अ हॉट अँड ड्राय क्लायमेट, की ज्या ठिकाणी पाऊस 700 मिलीमीटर आहे, ज्या ठिकाणी तापमान 47ला जातं, 45 अंश तापमान, एक महिना मागच्या वर्षामध्ये 45, 44, 46 ही तापमानाची रेंज राहिली. 6, 7, 8 डिग्रीची रेंज, 10 डिग्रीची रेंज 2 महिने राहिली आणि आर्द्रता 25 ते 30% आली. तरी सुद्धा जळगाव जिल्हा या देशामध्ये केळी उत्पादनातला पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे. आमचे महाजन साहेब जरी पवनारला सेट झालेले असले तरी ते आमोद्याचे राहणारे आहेत, त्यांना कल्पना आहे, माहीत आहे. आणि म्हणून आपण फक्त हा विचार केला पाहिजे की तंत्रज्ञान काय विकसित झालेलं आहे. एखाद्या संस्थेने, एखाद्या व्यक्तीने या पिकावर इतके वर्ष काम करून एखादी गोष्ट सिद्ध केलेली आहे तर माफ करा, पण मी काटकर सरांना जे उत्तर दिलं ते आपल्याला सांगतो. त्यांना म्हटलं जे केळीमध्ये घडलं ते संत्र्यात सुद्धा घडू शकतं, पण दुर्दैवाने आपल्या विदर्भाचा शेतकरी त्या गोष्टी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो आणि ऐकून त्याच्यावर इम्प्लिमेंट करण्याचं, त्याला अंगीकारून स्वीकारून पुढे नेण्याच्या विचारामध्ये आपण नसतो. म्हणून तंत्रज्ञान पुढे नेण्याला 25-25, 30-30 वर्ष लागतात. आणि म्हणून हा विचार आपण मनातनं काढून टाकावा की आमचं तापमान कमी आहे, आमचं तापमान जास्त आहे, आमच्याकडे आर्द्रता नाही आहे. इट इज ऑल तंत्रज्ञानाने सगळं सॉल्व केलं आहे. कुंदनभाऊ वाघमारे आपल्याकडे बसलेले एक आयडियल उदाहरण आहे. तुळशीराम भोंडे दादा अंजनगाव सुरजीमध्ये एक उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणून
उत्तम क्लायमेट आपल्याकडे आहे, त्याच्यावर मात करण्याचं तंत्रज्ञान आज आपण विकसित केलं आहे, ते फक्त आपल्याला अडॉप्ट करायचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण ह्याच्याबद्दल बोलतो, जमिनीच्या बद्दल बोलतो, त्यावेळेस आपलं असं लक्षात येईल की आज मोठ्या प्रमाणामध्ये सपाट जमिनी, काळ्या कसदार जमिनी, पिवळ्या मातीच्या जमिनी, वाळू मिश्रित अंजनगाव सुरजी सारखी काळी जमीन, उत्तम प्रकारच्या जमिनी आपल्याकडे. जर आपण चंद्रपूरचं उदाहरण घेतलं तर मी तर असं म्हणेल, चंद्रपूर आणि भंडाऱ्याची सॉईल ही संपूर्ण विदर्भातली सगळ्यात सुपीक जमीन आहे. आणि म्हणून आमच्याकडे उत्तम प्रकारच्या जमिनी केळीसाठी विदर्भामध्ये आहेत, हे लक्षात घ्या. आपल्याला कल्पना आहे की गोंदिया भंडारा इज अ डिस्ट्रिक्ट ऑफ पॉन्ड्स, हा तळ्यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये हाय रेनफॉल आहे. आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान असं सांगतं की 2000 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस केळीला नको, 40 डिग्रीपेक्षा तापमान जास्त नको, 15 डिग्रीपेक्षा कमी तापमान नको. 2 गोष्टी आपण सेट केल्यात. तिसरी जमेची बाजू विदर्भामध्ये जी आहे, तर आपल्याकडे पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, निचऱ्याच्या जमिनी आपल्याकडे आहे. आणि म्हणून आम्ही वरोऱ्यामध्ये केळी लावली, आम्ही तिकडे भंडाऱ्यामध्ये केळी लावली, गोंदियात केळी लावली. आज आपले क्वचित त्या ठिकाणी 1, 2, 2, 4, 4 शेतकरी जरी त्या ठिकाणी असले, ब्रह्मपुरीमध्ये डॉक्टर सुधीरभाऊ भोंगडे आणि आम्ही त्या ठिकाणी देवगडे साहेबांनी 1000 शेतकऱ्यांचा केळी परिसंवाद इरिगेशन डिपार्टमेंटच्या वतीने ठेवला आणि आज त्या ठिकाणी केळीची सुरुवात झाली. इतक्या उत्तम जमिनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आमची जमीन चांगली नाही किंवा आम्हाला फार काय अडचणी अशातला काही भाग नाही. निश्चितपणाने आमच्या जमिनीचा pH हाय आहे. ज्या ज्या काळ्या मातीच्या जमिनी आहे त्या ठिकाणी 8, 8.5चा pH आहे. केळीला pH कमी असायला पाहिजे, क्षाराचं प्रमाण कमी असायला पाहिजे, हे खरं आहे. ज्या ठिकाणी जमीन पाणी धरून ठेवते आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं सबसर्फेस ड्रेनेज देणं गरजेचं आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस आम्ही चर्चा करतो अमरावतीमध्ये, अकोल्यामध्ये, त्या वेळेस एक प्रश्न आमच्या मनामध्ये येतो की आम्ही जवळपास जेव्हा आम्ही शिवाजी ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये शिकत होतो, PKVच्या कॅम्पसमध्ये शिकत होतो, तेव्हापासून एक गोष्ट आम्ही ऐकतोय की अंजनगाव, सुरजी, आकोड, दर्यापूर हा खारपान पट्ट्याचा एरिया आहे. दर्यापूर पूर्णपणे खारपान पट्टा आहे, सलाईन ट्रॅक आहे. अंजनगावचा काही भाग आहे, आकोडचा काही भाग आहे, अकोल्याच्या तिकडचा काही भाग आहे. बट वी हॅव नॉट थॉट अबाउट इट. आम्ही त्याच्यावर विचार केला नाही की याला परमनंट सोल्युशन काय आहे. ती जमीन खारपान पट्टा का निर्माण झाला, त्याचं कारण काय आहे. आमचे मित्र डॉक्टर आर्यन काटकर साहेब हे रिनोन सॉईल सायंटिस्ट आहेत. त्यांचा मुख्य कोर सब्जेक्ट हा सॉईल सायन्स आहे. त्यांनी त्या विषयामध्ये भरपूर काम केलं आहे, संत्र्यावर खूप मोठं काम केलं आहे. आणि म्हणून जर आम्हाला खारपान पट्ट्याला सुद्धा ॲड्रेस द्यायचा असेल तर सबसर्फेस ड्रेनेज सिस्टम हे त्याचं एक सोल्युशन असू शकतं. त्याचं कारण असं आहे की जे क्षार आपण असं म्हणतो, आमचा एक मित्र दर्यापूरचा होता BSc ॲग्री करत असताना, आणि तो आम्हाला सांगायचा की बाबा हिवाळ्यामध्ये कोरडीचा गहू पेरून देतात आणि आमचा खूप छान कोरडीचा गहू येतो. काय येतो? चोपण शारपळ जमिनी ह्या मॉइश्चर सोडत नाही. चोपण शारपळ जमीन हिला ड्रेनेज त्याचं ब्लॉक होतं आणि म्हणून त्या जमिनी ओल्या राहतात आणि म्हणून हरभरा आणि गहू हा कोरडवाहू त्या ठिकाणी येत होता. परंतु असंही म्हटलं जातं की खारपान पट्ट्यामध्ये आपण पाणी देऊ शकत नाही, बागायत करू शकत नाही, कारण बागायत केल्यानंतर जमिनीमध्ये असलेले क्षार हे विरघळतात आणि ते जमिनीच्या पृष्ठभागावर येऊन थांबतात. आणि म्हणून दर्यापूरमध्ये असंही म्हटलं जातं की जर आम्ही कापसाला पाणी दिलं तर आमचा कापूस खराब होतो, गहू खराब होतो, हरभरा खराब होतो. पण द परमनंट सोल्युशन इज टू रिक्लेम द सॉईल किंवा टू रिक्लेम द खारपान पट्टा. त्याला परमनंट सोल्युशन आहे 1 मीटरच्या खाली सबसर्फेस ड्रेनेज टाकणे
आणि त्याच्यातनं त्या जमिनीचा निचरा वाढवणे, मग आपण कापूस मका सोडून द्या, आपण त्याच जमिनीमध्ये उत्तम केळीचं पीक घेऊ शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आमचा शेतकरी आहे चंद्रशेखर चौधरी, गाव तांदलवाडी, तालुका रावेर. 6 एकर केळीची शेती करताना फार कष्ट करावे लागत होते, पण सबसर्फेस ड्रेनेजने आज त्याचा खर्च हा 30% कमी झाला, कारण जमिनीतले क्षार वाहून गेले. तिसरी गोष्ट, ज्या पद्धतीने आज आम्ही नांगरटी करतोय, कोण आपल्याला काय सांगतं, झिरो टिलेज सांगतं, अजून काय सांगतं, त्याचा विचार फार करण्याची गरज नाही. कारण जैन हिल्सवरती गेली 10 वर्ष झाले आम्ही झिरो टिलेजचे प्रयोग करतो आहे, आणि 10 वर्षामध्ये झिरो टिलेजच्या शेतीमध्ये एकही पीक आमचं चांगलं आलेलं नाही आहे. आणि म्हणून जर केळीची शेती करायची असेल, बागायती करायची असेल, तर अशा सबसॉयलरचा उपयोग आपल्याला करणं गरजेचं आहे. हा सबसॉयलर जमिनीला जवळपास 2 फुटापर्यंत नांगरून काढतो आणि जमिनीचं ड्रेनेज वाढवतो, आणि त्यामुळे आपलं जे पीक आहे हे जोमानं वाढतं, कारण मुळाच्या कक्षेमधनं क्षारांचं प्रमाण हे खाली जातं, ड्रेन आऊट होतं, आणि ती जमीन सुपीक बनते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्या शेतकऱ्याला सबसर्फेस ड्रेनेज ज्यांच्याकडे नाही, ज्यांच्याकडे सबसॉयलरसुद्धा उपलब्ध नाही, साधी नांगरटी करून आपल्याला केळीची शेती करायची आहे किंवा कापूस लावायचा आहे, मला सांगा, भूषण मला सांगेल की आपल्या अकोला अमरावतीमध्ये कुंदन भाऊ गादी वाफ्यावर कोणी कापूस लावत आहे? नाही लावत आहे. मी आपल्या सगळ्यांना सांगेल की आपण बडवानी या जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशात जावं. बडवानीतला माझा 100% केळी बागायतदार हा 100% कापसाची लागवड ही गादी वाफ्यावर करतो. मी त्याला गादी वाफ्याचा कन्सेप्ट हा केळीसाठी दिला, परंतु त्यांनी जेव्हा कापसासाठी प्रयोग केले आणि ज्या वेळेस त्यांनी बघितलं की कापसाचं पीक किती जोमाने गादी वाफ्यावरती येतं, आणि म्हणून हा गादी वाफा मोठ्या प्रमाणात तिथं पॉप्युलर झाला. आज रावेर, यावल, मुक्ताईनगर हा जो बनानाचा बेल्ट जळगाव जिल्ह्यातला मुख्य बेल्ट आहे, संपूर्ण केळी या गादी वाफ्यावर आहे. कारण ज्या वेळेस धोधो पाऊस पडतो त्यावेळेस या गादी वाफ्यातनं पाण्याचा निचरा होतो, मुळाच्या कक्षेतले क्षार वाहून जातात, टॉक्सिसिटी वाहून जाते. धोधो पाऊस झाला तरी पुढच्या 2 तासामध्ये मुळाच्या कक्षेमध्ये वापसा निर्माण होतो, आणि म्हणून केळीसह इतर पिकांना सुद्धा आपण गादी वाफ्यावर नेलं पाहिजे, जेणेकरून आपलं पीक जोमानं वाढू शकतं. गादी वाफा करत असताना त्याच्यामध्ये केळीच्या पिकाला 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आपण दिल्या पाहिजे. जिप्सम त्याच्यावर 500 किलो, आपण 1000, हा सगळा डोस 1000 झाडांसाठी आहे, केळीच्या रोपांसाठी आहे. नीमकेक त्याच्यावर आपण, निंबोळीची पेंड आपण 250 किलो टाकली पाहिजे. झिंक सल्फेट 10 किलो, फेरस सल्फेट 10 किलो, प्लॅन्टो ग्रॅन्युअल 10 किलो, वर्मी कंपोस्ट 250 किलो, हे त्या बेडवर टाकायचं. त्या बेडला पुन्हा रोटावेट करायचा. हाच तो बेड, सगळं मिक्सर टाकलं, त्याला पुन्हा रोटावेट केलं आणि बेड बनवला, आणि नंतर त्याच्यावरती आपण ठिबक सिंचनाचं इन्स्टॉलेशन केलं. नंतर आपल्याला त्यावरती केळीची लागवड करायची आहे. मी पुढे ठिबक बोलेल म्हणून ते आपण स्किप केलं. आणि आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो, डॉक्टर वास्कर सर 35 वर्ष विद्यापीठामध्ये राहिलेत, संशोधन डायरेक्टर ऑफ रिसर्च राहिलेत, आणि काटकर साहेब आजही या ठिकाणी आहे, गौपाले सर आजही या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक वर्ष जैन इरिगेशनने या देशाच्या केळीला दिशा देण्याचं काम केलं. ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रातनं केळीची निर्यात झाली, आमचे पाचोऱ्याचे के.एम. बापू पाटील मंत्री असताना निर्यात झाली, 84मध्ये निर्यात झाली, 94मध्ये निर्यात झाली, 1996मध्ये रमण शेठ खानगे जुन्नर यांच्या शेतातनं महाराष्ट्र पणन मंडळाने केळीची निर्यात केली. नामदेव महाजन चिनावल यांच्या लिडरशिपमध्ये 2004 साली महाबनानाने केळीची निर्यात केली. मित्र, हे सगळं करत असताना ज्या ज्या वेळेस केळीची निर्यात या देशातनं झाली त्या वेळेस त्याचा रिपोर्ट बनला आणि सरकारला त्याचा रिपोर्ट देण्यात आला की आमच्याकडे निर्यातक्षम गुणवत्तेची जात नाही, आमच्याकडे कूल चेन नाही, आम्हाला पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस माहीत नाही, आम्हाला फ्रूट केअर मॅनेजमेंट माहीत नाही. आणि म्हणून
1994 साली जयन इरिगेशनने विल्यम झेलिक आणि ग्रँडनाईन ह्या खालच्या 3 जाती ज्या आपण बघता आहात त्याची आयात केली. कन्सिडरिंग की ज्या वेळेस श्रद्धेय भवरलाल भाऊ जैन 1993 साली होंडुरसला गेले आणि त्यांनी होंडुरसमध्ये चिकिता कंपनीची कंटेनरची ट्रेन बागेतनं पोर्टवरती जाताना बघितली. 10,000 हेक्टरच्या फार्ममध्ये केळीची शेती निर्यातीसाठी केल्या जाते हे बघितलं आणि तिथून आल्यावर त्यांनी ठरवलं की जर आमचा देश केळी उत्पादनामध्ये जगाच्या पहिल्या क्रमांकावर असेल तर आम्ही का निर्यात करू शकत नाही. आणि म्हणून मित्रहो, आमच्या उशाला म्हणजे ज्या ठिकाणी इराण, इराक, जिद्दा, अबुधाबी, ओमान, मस्कत, बहरीन, कुवेत ही मोठी बाजारपेठ आपल्या बाजूला आहे. सिंगापूर आपल्या बाजूला आहे, जापान आपल्या बाजूला आहे, रशिया 25 ते 28 दिवसामध्ये कंटेनर पोचत आहे. 1 आठवड्याच्या आतमध्ये 4 ते 5 दिवसात दुबईला कंटेनर जात आहे. पण त्या ठिकाणी फिलिपिन्स आणि इक्वेडोरवरनं बनाना येतो आहे 15 दिवस आणि 30 दिवसाच्या प्रवासानंतर. आमच्या उशाला मार्केट आहे, परंतु त्यावरती गांभीर्याने कोणी काम केलं नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या काय ट्रायल फेल्स झाल्या होत्या त्याला काय सोल्युशन आपण द्यावं हा विचार भवरलाल भाऊ जैन यांनी केला आणि विल्यम झेलिक आणि ग्रँडनाईन या 3 जाती या देशामध्ये आणल्या. ग्रँडनाईन ही जात आजही जगाच्या पाठीवर 90% शेअर घेऊन चालली आहे. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही तंत्रज्ञान बदलत नाही, जोपर्यंत निर्यातक्षम गुणवत्तेची व्हरायटी एस्टॅब्लिश करत नाही, बाजाराला जे पाहिजे ते जोपर्यंत आम्ही देत नाही तोपर्यंत आम्ही केळीच्या निर्यातीमध्ये पुढे जाऊ शकत नाही हा विचार मांडला. त्याच्यासाठी काम केलं, जमिनीवर जाऊन काम केलं, शेतकऱ्याकडे जाऊन काम केलं. आज 30 वर्ष त्या कामाला पूर्ण झालीत. आज आपल्या डोळ्यासमोरचं चित्र काय आहे ते मी आपल्याला सांगेन. परंतु हे सगळं करत असताना ज्या वेळेस जैन टिश्यू कल्चर हे तंत्रज्ञान देशामध्ये पॉप्युलर झालं, आमचा कर्नाटकाचा शेतकरी इलाकी मागायला लागला, पहूर आपला वसईचा शेतकरी इलाकी मागायला लागला, त्यानंतर तामिळनाडचा, केरळाचा शेतकरी इलाकी मागायला लागला, म्हणून आपण इलाकी द्यायला लागलो. चिप्सचं जे मार्केट आहे, चिप्सचं मार्केट वाढतं आहे. बनानाचे चिप्स हे पोटॅटोच्या चिप्सपेक्षा हेल्दी आहेत. पोटॅटो चिप्स आणि बनाना चिप्सची न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप वेगळी आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शुगर नाही आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फॅट नाही आहे. परंतु आपल्याकडे केळीचे चिप्स महाग असतात, ते बनवणं अडचणीचं असतात, म्हणून ती इंडस्ट्री उभी राहिली नाही. परंतु आज जी नेंद्रन आपण व्हरायटी बघतोय ही चिप्ससाठीची व्हरायटी आहे. 40 रुपये प्रति किलो आज नेंद्रनची केळी खरेदी केल्या जाते, त्याचे चिप्स बनतात. आणि काल संध्याकाळी आम्ही एका ठिकाणी थांबलो रस्त्याने, डॉक्टर सुधीर भाऊ आणि मी, आणि त्या ठिकाणी छेडाज एक त्या ठिकाणी ब्रँड होता, अजून दुसरा एक ब्रँड होता. करण छावडासारखा माणूस आहे, अशोक छेडासारखा माणूस आहे, पुण्यामध्ये अनेक माणसं बसली आहे, केरळामध्ये बसली आहे. 800 ते 1000 रुपये किलोने आज नेंद्रनचे चिप्स हे निर्यात होत आहेत. आणि म्हणून चिप्सच्या व्हरायटीसुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. नेंद्रन ही त्यातली एक आहे. पुन्हा आपण बघता तामिळनाडूमध्ये, तामिळनाडू क्षेत्रामध्ये हे पहिल्या क्रमांकाचं राज्य, परंतु त्या ठिकाणी पुवन आहे, रस्ताली आहे, रेड बनाना आहे, या जातींना प्रचंड मागणी आहे. एक झिंगल नावाचा आमचा मित्र ऑस्ट्रियावरनं नॅशनल बनाना रिसर्च सेंटर ट्रिचीच्या कॉन्फरन्समध्ये जॉईन झाला आणि तो आमचा पक्का मित्र बनला. कारण आज जग हे कॉस्मॅटिककडे जात आहे. कोणतंही फळ असेल तर त्याला कॉस्मॅटिक स्वरूप असलं पाहिजे, ते सुंदर दिसलं पाहिजे. कालच्या दिवशी डॉक्टर सुधीर भाऊ परवाच्या दिवशी एका गेस्टला सांगत होते, नाशिकचे ते गेस्ट होते, आम्ही त्या ठिकाणी जळगावला जैन हिलला होतो, आणि ते सांगत होते की पूर्वीची थॉम्सन सीडलेस आणि शरद वगैरे सोनाका ह्या ज्या ग्रीन व्हरायटी होत्या, आज कुठेही हिरव्या द्राक्षाला मार्केट राहिलेलं नाही. आज तांबड्या रंगाची, करड्या रंगाची, जांभळ्या रंगाची द्राक्ष आज बाजारामध्ये पॉप्युलर झाली. ज्या वेळेस डॉक्टर डी.पी. वास्कर सरांनी काम केलं डाळिंबावरती राहुरीला असताना, ज्या वेळेस त्यांनी भगव्याची निर्मिती केली त्याच्यापूर्वी गणेश डाळिंब होतं. पण भगव्याचा रंग आणि भगव्याच्या एरिल्सचा रंग आणि त्याचा स्वीटनेस, त्याचं सॉफ्ट सीड, आज भगवा हे जगात सर्वत्र पॉप्युलर झालं.
आणि म्हणून अशा प्रकारचा एक समूह आहे की ज्यांना लाल केळी पाहिजे आहे, रेड बनाना पाहिजे आहे. इन्स्टेड ऑफ येलो बनाना दे वॉन्ट्स रेड बनाना. आणि म्हणून लाल केळीकडे सुद्धा आपण वळणं गरजेचं आहे. हे सगळं करायचं असेल तर टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. कारण सगळ्या शेतकऱ्यांकडे पोचायचं असेल तर मास मल्टिप्लिकेशनचं, फास्ट मल्टिप्लिकेशनचं तंत्र म्हणजे टिश्यू कल्चर आहे. ही त्याची ग्रीनहाऊसमध्ये असलेली मदर नर्सरी आहे. हे त्याचं व्हायरस इंडेक्सिंग आहे. प्रत्येक रोप हे रोगमुक्त असावं, व्हायरसमुक्त असावं याची खात्री करावी लागते. आणि म्हणून आपण 100% व्हायरस इंडेक्सिंग करतो, हे लक्षात घ्या. ही त्याची ग्रोथ रूम आहे. हे त्याचं मल्टिप्लिकेशन आहे. ज्या ठिकाणी ती रोपं काढल्या जातात त्या कंदातनं पेशींचा समूह काढला जातो, बाटलीत ठेवल्या जातं आणि त्याला वाढवल्या जातं. त्याला वाढवण्यासाठी अशा प्रकारचे ग्रोथ रूम असतं. ह्या ग्रोथ रूममध्ये सगळ्या प्रकारचं, ज्याला कंट्रोल क्लायमेट आपण म्हणतो, की ज्या ठिकाणी संपूर्ण निर्जंतुक असं क्लायमेट मेंटेन केळीसाठीच्या रोपांसाठी करावं लागतं. तिथून साधारण 9 ते 10 महिन्याने ती रोपं बाहेर येतात. हे ग्रीनहाऊसमध्ये जातात. ग्रीनहाऊसमध्ये ह्या महिला बॉटलमधनं रोप काढून हे छोट्या पोटरेमध्ये लावतात. जवळपास 24 ते 25 एकर ग्रीनहाऊसेसमध्ये अशा टेबलवरती ह्या रोपांना 30 महिने वाढवल्या जातं, ज्याला प्रायमरी हार्डनिंग म्हणतात. त्या प्रायमरी हार्डनिंगमधनं ही रोपं पुन्हा सेकंडरी हार्डनिंगसाठी मोठ्या कपामध्ये लागतात. ती कप भरण्याचे आणि रोपं लावण्याचे रोबॉटिक 3 मशीन एका जर्मन कंपनीने 10 वर्षापूर्वी आपल्याला तयार करून दिली. आणि आज या पद्धतीने या रोपांची लागवड होते. हे जे चित्र आपण बघता आहात हे 120 एकरमध्ये असलेलं पॉलीहाऊस आहे. या पॉलीहाऊसेसमध्ये रोपांचं सेकंडरी हार्डनिंग केलं जातं, वातावरणाशी सुसंगत त्याला केलं जातं आणि नंतर त्या रोपाचा असा रूटबॉल बनला की ते शेतकऱ्याकडे पुरवल्या जातं. मित्र हो, एखाद्या विषयामध्ये आपण तज्ज्ञ असाल, लीडर असाल, आपलं काम त्यामध्ये मोठं असेल तर आपल्याला पुढच्या तंत्रज्ञानाच्या विकासाची जबाबदारी स्वीकारावी लागते. आणि म्हणून जेव्हा आम्ही पिशवीमध्ये रोपं पाठवत होतो, अंजनगाव सुरजीला, अकोटला, तेल्हाऱ्याला, इवन मोर्शीला, वरुडला अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या. उन्हाळ्यात ते रोप तग धरत नव्हतं किंवा ते उन्हाळ्यामध्ये सेट होत नव्हतं. आपण पिशवी काढली, पोटरे आणला, आपण माती काढली, इम्पोर्टेड मीडिया आणला. 580 कंटेनर आम्ही मीडिया वर्षाला इम्पोर्ट करतो. आणि आज हे रोप 45 अंशाला सुद्धा तग धरेल अशा प्रकारचं तंत्रज्ञान निर्माण करून देईल. हे सगळं करत असताना मागच्या वर्षी 12.5 कोटी रोपांची डिलिव्हरी आम्ही केली. तरीसुद्धा 9 महिन्याचं वेटिंग या रोपांच्यासाठी निर्माण झालं. त्याचं कारण लक्षात घ्या. या कंदाकडे आपण बघा, एक कंद 250 ग्रॅमचा, एक कंद 2.5 किलोचा, 1 किलोचा आहे, 1.5 किलोचा आहे, अर्धा किलोचा आहे. त्याचे अनुवंशिक गुणधर्म वेगळे आहेत. भागवत विश्वनाथ पाटील नावाचे आमचे शेतकरी निंबोलचे 3,60,000 केळीची रोपं लावतात. 3,60,000 केळीच्या रोपांना 65 लाख रुपये कंपनीला दरवर्षी देतात. परंतु कंदाची लागवड करत नाही. आमचे कुंदन भाऊ दर महिन्या 2 महिन्याला जळगावला येत असतात. पवनारला ते केळीची शेती करतात, पपईची शेती करतात. मुद्दा महत्त्वाचा असा आहे की शेतकऱ्याला जर तंत्रज्ञान कळालं तर तो किती मोठी इन्व्हेस्टमेंट त्या तंत्रज्ञानावर करू शकतो याचं जर उत्तम उदाहरण असेल तर भागवत विश्वनाथ पाटील आहे. मित्र, आपण लक्षात घ्या, आपण विदर्भामध्ये शेतीमध्ये काम करत असताना बऱ्याच वेळा आपण फक्त उत्पादन खर्च कमी कसा होईल याचा विचार करतो. परंतु फक्त उत्पादन खर्च कमी करणं हे शेतीच्या समृद्धीचं, विकासाचं साधन असूच शकत नाही. जर आम्ही तंत्रज्ञानावर इन्व्हेस्टमेंट करणार नसू, जर आम्ही टेक्नॉलॉजी वापरणार नसू, जर आम्ही प्रॉडक्टिव्हिटी आणि गुणवत्ता वाढवणार नसू तर आमची शेती फायद्याची आणि नफ्याची होऊ शकत नाही. हे पहिला लक्षात घ्या. आणि म्हणून जितकी लोकं आली, मी नावं आपल्याला सांगत नाही, सगळ्यांच्या सोबत आम्ही कामं केली. जितकी माणसं सांगायला आली त्यांचं एकही मॉडेल चाललं नाही. कारण शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी करून शेती फायद्याची होऊ शकत नाही. हा मुद्दा पहिला आपण लक्षात घ्या. शेती फायद्याची होऊ शकते प्रॉडक्टिव्हिटी वाढवल्याच्या नंतर.
गुणवत्ता वाढवल्याच्या नंतर आणि त्याची निर्यात केल्याच्या नंतरच शेती फायद्याची होऊ शकते. आणि म्हणून पर्टिक्युलरली आपल्या विदर्भाच्या शेतकऱ्यांनी हा मुद्दा लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपण फक्त अनेक वेळा आपण फक्त खर्च कसा कमी होईल याचा विचार करतो. तसं करून चालत नाही. जर फक्त खर्च कमी करायचा असता तर भागवत विश्वनाथ पाटील यांनी दर वर्षाला 65 लाख रुपयाची जैन टिश्यू कल्चर केळी रोपांची खरेदी केली नसती. मुद्दा लक्षात घ्या. परंतु आणि म्हणून हे सगळं करत असताना जोपर्यंत आम्ही तंत्रज्ञान विकसित करत नाही, अडॉप्ट करत नाही, त्याला फॉलो करत नाही, तोपर्यंत प्रगती होत नाही. संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये, संपूर्ण अंजनगाव, सुरजी, अकोटमध्ये सगळ्या ठिकाणी केळी सरीमध्ये लागत होती, पाटपाण्यावर लागत होती, सिंगल लॅटरलवर लागत होती. मित्रहो, आज तोही कॉन्सेप्ट संपला. आज एका केळीच्या ओळीला 2 लॅटरलचा कॉन्सेप्ट आला. आज दोन्ही बाजूच्या मुळांची कक्षा मला कशी सांभाळता येईल याचा विचार आला. आणि म्हणून 1994 साली 18 ते 20 महिन्याचं पीक असलेलं केळी आज 9 ते 10 महिन्यामध्ये त्याचं हार्वेस्टिंग पूर्ण होत आहे. काल येताना आम्ही श्री शिवाजी ॲग्रिकल्चर कॉलेजच्या फार्मला व्हिजिट करून आलो, डॉक्टर सुधीर भाऊ आणि मी. आणि आम्ही बघितलं जून महिन्यामध्ये लावलेली केळी आज 50% निस्वा झालेला आहे. कारण का? आपली जमीन आहे, आपलं क्षेत्र आहे, आपलं कॉलेज आहे. आणि म्हणून एवढा मोठा बदल या पिकामध्ये घडला की आज केळीचं पीक 18 ते 20 महिन्याचं नसून आज केळीचं पीक हे 10 महिन्याचं झालं. हे लक्षात घ्या. कारण वेळोवेळी त्याच्यामध्ये आम्ही जैन इरिगेशन म्हणून जो काय बदल करत आलो, जे काय इनोव्हेशन करत आलो, जे काय तंत्रज्ञान विकसित करत आलो. पूर्वीच्या काळामध्ये पाटपाण्यावरनं ठिबकवरती जात असताना एका 2 झाडांना 1 नळी देण्यात आली, नंतर एका झाडाला 1 नळी देण्यात आली, आता एका झाडाला 2 नळी दिल्या जाते. त्याचं मुख्य कारण आहे झाडाच्या दोन्ही बाजूच्या मुळांची कक्षा जेव्हा आम्ही सांभाळतो, झाडाला दोन्ही बाजूने जेव्हा आम्ही पाणी देतो, त्यावेळेस झाडाच्या मुळाच्या कक्षेमध्ये त्याला लागणारं पाणी देण्याच्यासाठी ते 2 बाजूने डिवाईड झालं. म्हणून मुळाच्या कक्षेत चिखल होत नाही. 1 लॅटरल टाकली की मुळाच्या कक्षेमध्ये महाजन साहेब चिखल होतो. आपल्या जमिनी काळ्या मातीच्या आहे. आणि म्हणून ते अवॉइड करायचं असेल तर आपल्याला मुळाच्या कक्षेमध्ये सॉईल वॉटर प्लांट रिलेशनशिप आपण ज्याला म्हणतो, केळीच्या मुळाच्या कक्षेमध्ये हवा, अन्नद्रव्य, पाणी, मुळं या सगळ्यांचा समतोल साधणं गरजेचं आहे. आणि तो समतोल साधण्यासाठी हे तंत्रज्ञान आपल्याला स्वीकारणं गरजेचं. आज आमचा शेतकरी बंधू मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त झाला आहे. मजुरांना आपण त्रस्त झालो आहे, निंदणी करावी लागते आहे. आणि म्हणून वातावरणातला बदल असेल, थंडीवरची मात असेल किंवा उन्हाळ्यातली मात असेल, ह्या दोन्ही गोष्टीवरती जर आपल्याला काम करायचं असेल तर आता आपल्याला मल्चिंगवरती गेलं पाहिजे. 2007 साली जेव्हा आम्ही मल्चिंगचा पहिला प्रयोग केला त्यावेळेस फक्त मल्चिंग ॲड केल्यामुळे केळीचा कालावधी 25 दिवसाने कमी झाला, उत्पादन 3 किलोने वाढलं, गुणवत्ता जवळपास इतकी अप्रतिम आली का आज मोठ्या प्रमाणामध्ये केळीमध्ये मल्चिंग हा कॉन्सेप्ट सुरू झाला. हे गादीवाफा आपण बघा, त्याची युनिफॉर्म ग्रोथ, त्याचं युनिफॉर्म प्लांटेशन आपण बघा. आणि म्हणून हे सगळं करत असताना ज्यावेळेस अंजनगाव, सुरजी, अकोट, तेल्हारा या भागामध्ये चिद्दलवाडी इथं आम्ही काम करत होतो, सुरुवातीपासून काम करत होतो, तर कुठेही उन्हाळ्यामध्ये केळीच्या लागवडी होत नव्हत्या, जळगावात होत नव्हत्या. परंतु जर आपण एखाद्या विषयाचे लीडर असाल, एखाद्या विषयाचे तज्ज्ञ असाल, एखाद्या केळीसारख्या पिकाला घेऊन आपण पुढे जात असू तर शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे, त्यांच्या प्रश्नाला सोल्युशन देणे हे आपलं कर्तव्य असतं. आणि म्हणून मॉडेल आम्ही उभं केलं. पाटील भाऊ महारू माळी नावाचा नंदुरबारचा शेतकरी मला फोन करतो 2004 साली की सर, आपल्या तंत्रज्ञानाने माझ्या आता 3ऱ्या भावाच्या बंगल्याचं बांधकाम सुरू आहे आणि माझ्याकडे 5000 सिमेंटच्या गोण्या रिकाम्या झाल्या आहे. पाटील साहेब पुढे या. आणि ह्या गोण्यांची म्हटले झोपडी मी तयार केली तर काय. आणि मी पाटील भाऊला म्हटलं
की पाटील भाऊ तुमची आयडिया इनोव्हेटिव्ह आहे, पण गोण्या धुवून घ्या. त्याच्यावर सिमेंट पडलं पुढे या सर, त्याच्यावर सिमेंट पडलं तर पानं खराब होतील. आणि म्हणून पाटील भाऊने तो प्रयोग केला आणि आज अशा प्रकारची झोपडी उन्हाळ्यात झाडाला करायचं तंत्रज्ञान निर्माण झालं. दुसरे शेतकरी मला म्हटले माझ्याकडे कांद्याच्या गोण्या आहे, तुम्ही म्हटले सर की ताग लावला पाहिजे, असं केलं पाहिजे, कांद्याच्या गोणीची झोपडी केली. सतीश पाटील शेमडदा मुक्ताईनगर, तो म्हटला माझ्याकडे गोण्या नाही, मी ताग टाकला नाही, सर पुठ्ठ्याची झोपडी करू का, आणि पुठ्ठ्याची झोपडी केली. आणि तिसरा शेतकरी जो रेग्युलर काम करत होता तो तागाने करत होता. तिसरा शेतकरी सुनील शांताराम चौधरी, अहो म्हटले सर 8 दिवसाचा प्रश्न आहे, झाडाची हिरवी पानं भरपूर आहे, केळी कापणी झाली, त्याची सावली करून केळी वाचवू का, त्याने केळीच्या पानाची सावली केली. दुसरा शेतकरी रवींद्र शांताराम चौधरी, तो म्हणतो सर निंबाची झाडं खूप आहे, त्याच्या फांद्यांची सावली करू का, त्याची सावली केली. पण एप्रिल महिन्यामध्ये केळीची लागवड केली. माझे एक मित्र होते, सिडविन कंपनी त्यांची बरोड्यामध्ये आहे, अनिल राज वैद्य म्हणून, माझ्याकडे आले, सर मी नॉन वोन फॅब्रिक्सच्या बॅगा बनवतो, त्या बॅगा तुम्ही केळीच्या घडाला वापरा. मी म्हटलं केळीला नॉन वोन फॅब्रिक्स चालत नाही, त्याला UV ट्रीटेड प्लास्टिकची बॅग चालते, पण आम्हाला तुम्ही केळी प्रोटेक्ट करण्यासाठी क्रॉप कव्हर बनवून द्या. आणि नॉन वोन फॅब्रिक्सचं क्रॉप कव्हर लावलं आणि केळी सेटल झाली. कारण झाडाच्या पानांपर्यंत जमिनीच्या पृष्ठभागाला नॉन ओन फॅब्रिक्सने त्या ठिकाणी आर्द्रता निर्माण केली, झाडाला शॉकपासून वाचवलं. हे तंत्रज्ञान पॉप्युलर झालं. वाघोद्याचे रमेश पाटील, ते म्हटले की सर बघा तुम्ही तसं सांगितलं, मला काय करता नाही आलं, मी एकाच बाजूने लावलं, पण तरीसुद्धा झाडाला प्रोटेक्ट केलं. चरण पाटील नावाचा शेतकरी आहे, जामनेरच्या डेपोमध्ये ड्रायव्हर आहे, आणि तो मला म्हटला सर ते प्लास्टिक बंदीचा फतवा आला, म्हटले काय करायचं, तर म्हटलं कागदाच्या पिशव्या लाव. चरण पाटीलने कागदाच्या पिशव्या लावल्या पण केळीला वाचवली. मित्र हो, लक्षात घ्या. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, मी पुन्हा रिपीट करतो. का रिपीट करतो की डॉक्टर काटकर साहेब आणि आम्ही या विद्यापीठामध्ये 6 वर्ष शिकलो. या मातीचं आमचं वेगळं नातं आहे, या मातीचा आमचा वेगळा स्नेह आहे, आणि विदर्भाचा शेतकरी आणि विदर्भाच्या भूमीशी एक आपुलकीचं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि म्हणून हा बदल आपल्या भागामध्ये घडला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे. अनिल राजाराम पाटील, अनिल जयराम पाटील चिनावल कोविडमध्ये शेतावर गेला नाही, ताक पेरायला माणसाला सांगितलं, एका बाजूने ताक पेर, त्याने दोन्ही बाजूने ताक पेरला, त्याच्यामध्ये रोप लावलं. काय सुंदर आहे बघा. पण मे महिन्यात केळी लावली, ताग असा मोठा झाला, त्याच्या सावलीत काय केळी वाढते आहे बघा. परंतु त्या तागाला पुढे कापावं लागतं, हेही शिकणं गरजेचं आहे. अमोल पाटील ICRचा त्याला पुरस्कार मागच्या वर्षी ठिबक सिंचनासाठी मिळाला. आणि 4 महिने शेत रिकामं ठेवण्याच्या ऐवजी सप्टेंबरच्या लागवडीला मी झेंडू लावू का म्हणून आधी झेंडू लावून घेतला, 2 रोपांची जागा सोडली, जूनमध्ये झेंडू लावला, सप्टेंबरमध्ये केळी लावली, ताग लावला, ताग मोठा झाला. जर तागाला आपण कापला नाही तर तुमची केळी फेल. माझ्याकडे असेही उदाहरण आहे, LN पाटलांची केळी फेल झाली, हिरालाल पाटीलची केळी फेल झाली. आणि म्हणून हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सगळं तंत्रज्ञान पूर्णपणाने आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. हे सगळं करत असताना केळीच्या लागवडी आपण काय अंतरावर उष्ण वातावरणात केल्या पाहिजे. 6x5 हे विदर्भासाठी उत्तम अंतर आहे, 5.5 हे दुसरं उत्तम अंतर आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला मायक्रो क्लायमेट निर्माण करायचं उष्ण आणि कोरड्या वातावरणामध्ये, म्हणून आपल्याला केळी ही कमी अंतरावर लावायची. आपण 3600 रोपं एका हेक्टरला लावतो, इक्वेडोरमध्ये 1400 रोपं एका हेक्टरमध्ये लागतात, तर 2200 रोपं 2000 रोपं एका हेक्टरमध्ये फिलिपिन्समध्ये लागतात. कारण तिथं तापमान 35 अंशाच्या वर जात नाही. आणि म्हणून हे सगळं करत असताना वॉटर मॅनेजमेंट हा केळीच्या पिकातला अतिशय महत्त्वाचा घटक आहे. 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे, वॉटर मॅनेजमेंट आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट. आणि म्हणून ठिबक सिंचनाशिवाय केळीची शेती आता शक्य नाही, कोणीही करत नाही, सांगण्याची गरज नाही. मगाशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये अशी एक भीती आहे की आपल्याला असं वाटतं की केळीला खूप जास्त पाणी लागतं, परंतु
केळीला जास्त पाणी लागत नाही. जर आपण केळी मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये लावली तर पुढच्या वर्षाच्या उन्हाळ्याच्या आधी केळीचं पीक संपतं. उसाला जितकं पाणी लागतं त्याच्यापेक्षा कमी किंवा तेवढंच पाणी केळीला लागतं. उसाला पाणी 20 लिटर प्रति मीटर ही उसाची पाण्याची गरज आहे. 2 झाडातील अंतर 1.5 मीटर आहे, म्हणजे 30 लिटर पाणी एका झाडाला झालं. तेवढंच पाणी केळीला लागतं. पण केळी पाण्याचा शॉक सहन करू शकत नाही. ऊस पाण्याचा शॉक सहन करू शकतं आणि पाण्याचा शॉक बसला तरी 100 टन नाही पण 30-40 टनाचं उत्पादन ऊस देऊ शकतं. पावसाळ्यामध्ये अनेक शेतकरी काय मिस करतात त्याचं हे चित्र आहे. सप्टेंबर महिना होता, 22 सप्टेंबरला या शेतावर मी गेलो. पावसाची वाट बघत शेतकऱ्याने ठिबक बंद ठेवलं. मुळाच्या कक्षेमध्ये भेगा पडल्या आणि फंक्शनल रूट सिस्टम आम्ही डिस्टर्ब केली. येणाऱ्या काळामध्ये ज्या ठिकाणी वेळेचं बंधन आहे म्हणून मी थोडासा फास्ट जातो आहे, कारण पुढचे पुन्हा वक्ते या ठिकाणी आहेत. आणि म्हणून आता काळ बदलला आहे. आज काय स्मार्ट मोबाईल, स्मार्ट टी व्ही, स्मार्ट कार, EV वगैरे सगळं चाललं आहे. वाय नॉट इन फार्मिंग? आणि म्हणून आज ॲटोमेशन हे मोठ्या प्रमाणामध्ये केळीमध्ये पॉप्युलर झालं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 100पेक्षा जास्त फार्म आहे ज्यांची केळी आज ॲटोमेशनवर कंट्रोल केल्या जाते. हा विशाल महाजन नावाचा शेतकरी आहे, हा दुसरा नितीन अग्रवाल नावाचा शेतकरी आहे. आणि ही लोक आता संपूर्ण ठिबक सिंचन हे ॲटोमेशनवर करताय. हे आपल्याच नागपूरमध्ये शिशिर दिवटे साहेबांच्या शेताचा हा फोटो आहे की ज्या ठिकाणी त्याला वेदर स्टेशन बागेमध्ये लावलं आणि त्याच्यावरती केळीचं मॅनेजमेंट केल्या जात आहे. व्हाय केळीला लागवड केल्याबरोबर पाण्याची गरज काय, न्यूट्रिशनची गरज काय, ते यातनं आपण बघू शकता. मित्र हो, हे 30 वर्षाचा अनुभव आणि काम आपल्या डोळ्यासमोर आहे. आय ट्रॅव्हल 42 कंट्री इन द वर्ल्ड. जगातल्या 42 देशांच्या केळीचा त्या देशात राहून मी अभ्यास केला. 22 देशात केळीवर व्याख्यानं दिली. परंतु अशा प्रकारचं काम तुम्हाला मिळू शकत नाही, कारण त्यांचं वेदर, त्यांची सॉईल, त्यांची पद्धत संपूर्ण वेगळी आहे. आजही इक्वेडोरमध्ये 20% सुद्धा केळी ठिबकवर नाही. आजही कोस्टारिकात 10% केळी ठिबकवर नाही. आजही फिलिपिन्समध्ये 20% केळी ठिबकवर नाही, फर्टिगेशनवर नाही, कारण पाऊस त्या ठिकाणी एवढा पडतो. आपण ज्या प्रतिकूल परिस्थितीतनं केळीच्या पिकाला उभं केलं, हे आपल्याला नाही, देशाला नाही, जगाला मॉडेल म्हणून उभं राहिलं. आज ज्याला उत्तम केळी करायची आहे असे अनेक देशातली लोक आमच्याकडे येतात. आणि म्हणून आपण बघा, 1 महिन्यामध्ये जर 1 मीटर जर केळीच्या मुळांची लांबी होत असेल तर त्याला 7व्या दिवशी अन्न घटकाची आणि उत्तम पाण्याची गरज काय लक्षात घ्या. 35 दिवसाचं झाड आहे. संतोष लाचेटा नावाचा शेतकरी आहे बडवानीचा. ही वॉज द फार्म वर्कर. सालदारचा केळी बागायतदार झाला. राजा विश्वजित सिंग यांचा हा सालदार होता. आज 50 लाखाची केळी विकतो. फक्त 2015ला पहिली केळी लावली, 9 वर्षापूर्वी. आणि म्हणून हे सगळं करायचं असेल, हे बघा आपण काय उत्तम उदाहरण आहे. हा गुरुनाथन नावाचा ठेणीचा शेतकरी आहे, त्याच्या बागेतलं हे पिक्चर आहे. झाडाच्या मुळाच्या कक्षेनुसार त्याच्या मुळाच्या कक्षेमध्ये पाणी आणि अन्न घटक असली पाहिजे. केळीची मुळं आपण बघताय ही 13 इंचामध्ये या ठिकाणी मुळं एकवटलेली आहे. आणि जर 13 इंचामध्ये मुळांची कक्षा असेल तर त्या 13 इंचामध्ये पाणी आणि अन्न घटकाचं व्यवस्थापन झालं पाहिजे, हे लक्षात घ्या. हे काम करत असताना आम्ही हे फक्त काम असंच केलं नाही. आमचे मित्र डॉक्टर आर्यन काटकर सरांना आम्ही नेहमी सांगतो, मिश्किलपणे सांगतो की सर, आम्ही जर का राहुरी कृषी विद्यापीठावर डिपेंड राहिलो असतो तर आज केळीची शेती ही जशी इतर पिकं मागासलेली आहे तशीच मागासलेली असती, याच्यात कोणतीही शंका नाही. 100 ग्रॅम नत्र, 40 ग्रॅम स्फुरद आणि 100 ग्रॅम पालाश आमचं विद्यापीठ रिकमेंड करत होतं. 1995 साली 200 ग्रॅम नत्र, 70 ग्रॅम स्फुरद आणि 300 ग्रॅम पालाश हे रिकमेंड केलं. बसराई, श्रीमंती, अर्धपुरी, महालक्ष्मी, वसई ह्या जाती मागे ठेवून ग्रँड 9ला पुढे आणलं, ज्याला 25 वर्ष विद्यापीठाने विरोध केला. आज ते तंत्रज्ञान पॉप्युलर झालं, हे लक्षात घ्या. जी चांगली गोष्ट असेल ते तुम्ही आणली, मी आणली का सरांनी आणली, इममटेरियल. बीटी आलं, संपूर्ण देशामध्ये जुलूस निघले बीटीच्या विरोधामध्ये. त्याच बीटीने कापूस उत्पादकाला 10 वर्ष तारलं.
हवाईमध्ये रिंग स्पॉट व्हायरस आणि CMV व्हायरस आणि मोझाईक व्हायरसच्या विरोधामध्ये ट्रान्झेनिक पपया आला. त्याच हवाई देशामध्ये ट्रान्झेनिक पपयाच्या विरोधामध्ये जुलूस निघले, मोर्चे निघले आणि दुसऱ्या वर्षी त्या ठिकाणी ट्रान्झेनिक पपया हा सक्सेस झाला. संपूर्ण हवाई हे ट्रान्झेनिक पपया लावायला लागलं. आणि म्हणून शेतकऱ्याच्या हिताचं काय आहे हे महत्त्वाचं आहे, आमच्या हिताचं काय आहे हे महत्त्वाचं नाही. त्याचं क्रेडिट कोणाच्या पाठीला जातं त्याला अजिबात अर्थ नाही, पण शेतकऱ्याचा उत्कर्ष झाला हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. झाडाला नत्राची गरज पडली, कमी पडलं, त्याची पानं पिवळे पडतात, त्याचा पिटिओल पिवळा पडतो, लाल होतो, तांबडा होतो. जर त्याला फॉस्फरस कमी पडलं तर त्याची पानं सुटतात, कॅल्शियम कमी पडलं तर चुरडामुरडा होतो, आयरन, कॅल्शियम आणि बोरान कमी पडलं तर सुरडी उगवत नाही, मॅग्नेशियम कमी पडलं तर पानाचा पॅच पिवळा होतो, व्हेन हिरवी राहते, आयरन बोरान कमी पडलं तर पानावर ठिपके येतात, पालाश कमी पडलं तर पोपटाच्या चोचीप्रमाणे पानं वाढायला सुरुवात होतात, पालाश कमी झालं तर थ्रोट चोकिंग होतं, ट्रॅव्हलर पामप्रमाणे झाडाची वाढ होते, आयरन कमी झालं तर झाड पिवळं होऊन पांढरं पडतं, आणि झिंक कमी झालं तर पानाच्या बाजूने तांबडी छटा येते, पानाच्या कडा ह्या पिवळ्या होतात, पानाचा लीफ लॅमिना, पानाचा आकार कमी होतो, अरुंद होतो, गळाचा दांडा वाकायला लागतो. आपल्याला वाटतं पाणी कमी झालं म्हणून दांडा वाकला, पाणी कमी झालं असेल तर असा वाधा मिळत नाही, दांडा मात्र वाकतो, बिकॉज त्यामुळे झिंकची कमी असते. आणि हे आपण बघा, वर मी चित्र लिहिलं म्हणून मला आपल्याला बघता येईल. ज्या वेळेस थंडी मोठ्या प्रमाणामध्ये असते त्यावेळेस झाडाचं चोकिंग होतं, त्याचं बर्निंग होतं, त्याला चिलिंग असं म्हटलं जातं. 1998च्या ऑक्टोबरमध्ये लोकमतमध्ये माझं आर्टिकल छापून आलं, चरका आणि करप्यातला फरक काय. आणि दिस इज चरका आणि फंगल डिसीज इज करपा. आणि या देशाला सांगितलं की चरका आणि करपा काय आहे. आपल्याचकडच्या बागा आहे, ह्या सगळ्या थंडीने खराब होत आहे, अशा बागा थंडीने खराब होत आहे. ही बऱ्हाणपूरची बाग आहे आणि हे 2010 सालचं चित्र आहे. 2010च्या जानेवारी महिन्यामध्ये तुळशीराम दादा भोंडे यांच्या घरी मी कायम जेवायला जात असतो, अंजनगाव सुरजीमध्ये. आणि जेवायला बसलो, उमेश भोंडे मला दिसला नाही आणि म्हणून मी तुळशीराम दादांना विचारलं की दादा उमेश कुठे आहे. तर म्हटले वरच्या मजल्यावर झोपला आहे. आणि त्याला जेवण झाल्यानंतर खाली बोलवलं आणि विचारलं, हा तो उमेश त्या ठिकाणी हा उभा आहे, हा उमेश आहे मधला. आणि त्याच्या बाजूला जे उभे आहे ते आशिक अन्सारीचे वडील आहे आणि माझ्या बाजूला जो पोरगा उभा आहे तो आशिक अन्सारी आहे. मित्र, सांगण्याचं तात्पर्य असं आहे, ही उमेश भोंडेची बाग आहे जी जानेवारी 2010मध्ये चिलिंग इंजुरीमुळे नष्ट झाली, खराब झाली. शेतकरी शेतात जायला तयार नाही, घरी झोपून राहिला. याच बागेचं मॅनेजमेंट जानेवारी 2010ला आम्ही सुरू केलं आणि साधारणपणे जुलै आणि ऑगस्ट 2010ला या बागेने 27 किलोचं प्रति झाड सरासरी उत्पादन दिलं. इज इट पॉसिबल? इट इज ऑल पॉसिबल. Why it is possible? Because of the technological intervention. त्या पिकाचा असलेला अभ्यास, त्या पिकाची करून घेण्याची वाढ आणि त्याला त्या शॉकमधून बाहेर काढण्याचं तंत्रज्ञान. आज विचार करा, ज्या पोराला तुम्ही बघतात आशिक आणि त्याचे वडील बाजूला लुंगीवाले, हा पोरगा आज कोडाच्या SUV गाडीमध्ये फिरतो, आशिक अन्सारी. हा पोरगा अंजनगाव सुरजीचा नगराध्यक्ष झाला आणि आज लिननची कपडे घालतो आणि स्कोडाच्या SUV गाडीमध्ये फिरतो. हा अंजनगाव सुरजीचं उदाहरण आहे. यासाठी फिलिपिन्स, होंडुरस, कोस्टारिका जाण्याची गरज नाही. ही ताकद केळीच्या पिकामध्ये आहे. आणि म्हणून हे जर सगळं करायचं असेल तर आपल्याला केळीला आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्याला उत्तम प्रकारे पाणी व्यवस्थापन, अन्न घटकाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मुलगा 4 महिन्याचा आहे, त्याला सांगायचं 2 पोळ्या खा, 1-2 वर्षाचा आहे 4 पोळ्या खा, पॉसिबल नाही. वी हॅव टू चेंज आवर माइंडसेट अँड सायकॉलॉजी की प्लांट नीड सो मच ऑफ न्यूट्रियंट, नॉट ॲट ऑल. झाडाला त्याच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे अन्न घटकाची गरज आहे. अशा हाताने ब्रॉडकास्टिंग करून काही उपयोग नाही आहे. आणि म्हणून ह्या टेबलचा आपण फोटो घ्या, कारण आता आयोजक चिठ्ठीवर चिठ्ठी पाठवताय, थांबणं गरजेचं आहे, बरोबर. त्यामुळे ह्या स्क्रीनचा आपण फोटो घ्या. 5 मिनिटामध्ये मी संपवेल. हे फर्टिगेशनचं तंत्रज्ञान आहे. त्याला झाडाला वाढीच्या अवस्थेनुसार लागवडीपासून 7व्या दिवसापासून तर 300 दिवसापर्यंत फर्टिगेशन करणं गरजेचं आहे.
मी त्याला फार एक्सप्लेन करत नाही कारण तेवढा वेळ नाही. हे शेड्यूल आपण फोटो काढा, याला फॉलो करा, अगदी ब्लाइंड फॉलो करा. आपली केळीची बाग एकराला 40 टन 35 टन उत्पादन दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे सगळं तंत्रज्ञान आपण विकसित केलं. बघा या बागा, काय बाग आहे, 3 महिन्याची बाग आहे, 4 महिन्याची बाग बघा, 4 महिन्याची बाग. अहो 5व्या महिन्याला तर निस्वा, 140 दिवसामध्ये बागेचा निस्वा, 120-122 दिवसामध्ये बागेचा निस्वा. आज 18 महिन्याचं पीक आम्ही त्याला 10 महिन्यावरती आणलं, 9 महिन्यावरती आणलं. हे सगळं करायचं असेल तर एक गोष्ट आपण लक्षात घ्या, या देशाला जो स्कोप आहे, जे काम करण्याची आम्हाला संधी आहे, ती संधी आपण बघितली पाहिजे. हे जर चित्र आपण बघितलं तर आपल्या असं लक्षामध्ये येईल की ज्या वेळेस केळीचं पीक उभं राहतं, ती बाग येते, त्याला मोठमोठी घडं पडतात आणि घडं पडल्यावर शेतकरी म्हणतो, सर जॉईंट टिश्यू कल्चर सारखं रोपच नाही. अरे का? 17 15 फण्या पडल्यात म्हटले. अहो त्या 17 आणि 15 फण्या आम्हाला ठेवायच्या नाही आहे, ह्या असल्या 9 फण्या ठेवायच्या, 8 फण्या काढून टाकायच्या, 1 केळी ठेवायची आणि उत्तम प्रकारे त्या घडाचं मॅनेजमेंट करायचं. बघा, फण्या काढायला सांगितल्या, शेतकऱ्याने दरातीने कापल्या, त्या मायेने, त्या मातेने त्या बाळाला सुद्धा अन्न दिलं, अर्धवट कापलेली सुद्धा केळी ही विकसित झाली. एका शेतकऱ्याने त्याला सांगितलं 9 फण्या ठेव, 10वी काढ, 11वीमध्ये 2 केळी 1 केळी शिल्लक ठेव, जेणेकरून दांडा सडणार नाही. त्याने प्रत्येक फणीमध्ये केळी ठेवली, 2 किलोचं नुकसान केलं. लुक ॲट टू दिस बनाना, दिस इज द स्टँडर्ड मॉडेल. हे सगळं करताना अशा पद्धतीने बन स्प्रे आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर अशा स्कर्टिंग बॅगा त्याला घालायच्या आहे. अशा पद्धतीची बाग आपण विकसित केली तर मित्र, मी आपल्याला सांगतो, बघा, जे काय स्वप्न गडकरी साहेबांनी विदर्भाच्या विकासाचं, विदर्भाच्या विजनचं पाहिलं की हा विदर्भसुद्धा केळीचा बागायतदार व्हावा, केळीचा निर्यातदार व्हावा आणि आमच्या वर्ध्याच्या ड्रायपोर्टवरनं केळी निर्यात व्हावी, असं जर का चित्र आपल्याला बघायचं असेल, करायचं असेल तर त्यासाठी आपल्यासारख्या सगळ्याच माणसांनी मिळून काम करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. हे चित्र मागच्या वर्षाचं राजू पाटील कानापूर, तालुका खकनार, जिल्हा बऱ्हाणपूर. जो माणूस बाजूच्या घरामध्ये आयुष्यभर राहिला, 14 एकर जमीन आहे. आमच्या विदर्भातला 50 एकराचा माणूस हा 1.5 कोटीचा बंगला बांधू शकत नाही. 14 एकराच्या केळी उत्पादकाने 1.5 कोटीचा बंगला बांधला, आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी निर्माण केली. म्हणून तंत्रज्ञान समजून घ्या, त्याला ॲडॉप्ट करा. केळीचं पीक अतिशय सोपं आहे. केळीचं पीक शेतकऱ्याच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण करणार आहे. या पिकाने असंख्य लोकांचे जीवनमान बदललेले आहे. आपणही त्याच्यात सहभागी व्हा. काय मदत लागली, या ठिकाणी आम्ही सगळे, आमची सगळी मंडळी आहे. जिल्ह्याला आमचा ॲग्रॉनॉमिस्ट प्रशांत आहे, एरिया मॅनेजर आहे, सेल्स ऑफिसर आहे आणि जैन इज अ कंपनी ऑफ इनोव्हेशन. जे काय इनोव्हेशन करतो ते शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आपण पोचवतो. कृपया आपण याचा फायदा घ्यावा एवढी आपल्याला विनंती करतो आणि उत्तमरित्या केळीच्या पिकाला विदर्भामध्ये वाढवून समृद्धीच्या मार्गाने ते कंटेनर मुंबईला पाठवून आपल्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण करावी. आमच्या कुंदन भाऊसारखं आदर्श उदाहरण आपण बनावं ही आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून माननीय गडकरी साहेब, माननीय आमचे अविनाश गुडगुळे साहेब, त्यांची सगळी टीम यांनी या ठिकाणी पाचारण केलं. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही शेतकरी बांधवांना काही प्रश्न असतील तर त्यांनी नक्की विचारावे. हॅलो, नमस्कार सर. मी डॉक्टर बी श्रीगिरीवार, संचालक, डायरेक्टर ऑफ फिजिकलेशन, अण्णासाहेब गुंडेवार कॉलेज, नागपूर. माझा प्रश्न असा होता, मी जळगावला वेस्ट झोन इंटर इन्स्टिट्यूट होती क्रिकेटची, तिथे गेलो होतो आणि तुमच्या जैन इंटरनॅशनल या इन्स्टिट्यूटला व्हिजिट पण दिली. माझा प्रश्न असा आहे की जी आपण लागवड करतो केळाची, त्यामध्ये दिशा कुठली दिशेने असं लागवड करावी रोपांची, ईस्ट वेस्ट, नॉर्थ साऊथ? खरं रो आपली उत्तर दक्षिण असावी, जेणेकरून सूर्य ज्या वेळेस मॅक्सिमम वेळा दक्षिणायनातनं चालतो
या झाडाची सावली त्या झाडावर फार जास्त पडू नये म्हणून रो जे आहे ते उत्तर दक्षिण असावं. म्हणजे 2 रोतलं जे अंतर आहे 6 फुटाचं ते पूर्व पश्चिम असेल. मॅक्सिमम लाईट पेनेट्रेशन होईल आणि आपल्या केळीची वाढ चांगली होईल. आणि दुसरी सेफ्टीसाठी तुम्ही म्हटलं की एखादी झाड लावा किंवा पॉलिथिन हे ते लावा, तर ती कुठल्या दिशेने लावायची? ती साधारणपणे आपल्याला एप्रिल मे मध्ये लागवड करायची असेल तरच गरज आहे. त्याचा आयदर आपण असा यल करावा पश्चिम आणि दक्षिणेने, किंवा आपला रो जर का पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आहे तर पश्चिमेने आपण ताक टाकावा. रो जर का आपली पूर्व पश्चिम असेल तर दक्षिणेकडनं ताक टाकावा, जेणेकरून दुपारी झाडावर सावली असेल. धन्यवाद सर, थँक्यू. करेक्ट. अजून कोणी शेतकरी आहे का? सर, आपलं प्रेझेंटेशन खूप छान झालं आणि आपलं कामही पण फार मोठं आहे. एक प्रश्न विचारायचा होता की थंडीच्या काळामध्ये जेव्हा टेम्परेचर साधारणतः 8 डिग्री ते 10 डिग्रीच्या दरम्यान असतं, त्यावेळेस जर आपण धूर केला किंवा टायर जळाले किंवा दुसऱ्या कुठल्या वेस्टर्नांनी आपण धूर केला तर त्याचा काही चांगला इफेक्ट होऊ शकतो का? नक्कीच होईल. टायर तर जाडू नका, परंतु जो भुसा असतो आपला याचा भाताचा किंवा गव्हाचा गव्हांडा, त्याच्याने जरूर आपण साधारण 1 एकरमध्ये 20 ठिकाणी तशा त्याचे ढीग टाका छोटे छोटे आणि ते जाळा. त्याच्याने एक साधारण 1 ते 1.5 डिग्रीचा फरक पडतो. परंतु बाग ही चारही बाजूने शेडनेटने कव्हर करा किंवा त्याला ताग हे लावा, म्हणजे गजराज ग्रास लावून आणि त्याला बांबू बांधून पॅक करा. थंड हवा आत जायला नको, आतली वार्म हवा बाहेर पडायला नको. प्रेझेंटेशनमध्ये होतं, वेळेअभावी मी दाखवलं नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी थंडीत आपण चुकतो, आपण थंडीमध्ये पाणी आणि अन्न घटक बंद करतो म्हणून थंडीचा असर सगळ्यात जास्त होतो. थंडीमध्ये पाणी बंद करू नका, थंडीमध्ये अन्न घटक बंद करू नका, कारण आपल्याला कोणीतरी सांगतं की थंडीत झाड अन्न घटक घेत नाही. झाड जेव्हा तापमान हे 12-10 डिग्रीच्या खाली जातं तेव्हा अन्न घटक घेत नाही. थंडीमध्ये जळगाव आणि नागपूर, अमरावती, अकोल्यामध्ये दुपारचं तापमान हे नेहमी 16 ते 21, 22, 25 डिग्रीच्या दरम्यान असतं. तर दुपार 10 वाजेनंतरचं जे वातावरण आहे हे अन्न घटक आणि पाणी घेण्यासाठी अनुकूल आहे. थंडीमध्ये जर आपण पाणी आणि अन्नघटक फर्टिगेशन थांबवलं नाही तर मी खात्रीने आपल्याला सांगतो थंडीचा असर केळीवर होत नाही. थँक्यू.